जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनलमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एक मराठा लाख मराठा. मराठा आरक्षणाकरिता पुन्हा एकदा देण्यात आले बलिदान. मुंबईच्या आझाद मैदानावर फाशी घेऊन केली आत्महत्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा. कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आवाहन. अनधिकृत गौण खनिज भरती करणाऱ्यांवर कारवाई करा, रिपब्लिकन सेनेची मागणी. किमान वेतनानुसार कामगारांना द्या वेतन, कामगार एकता संघटनेची मागणी. शहरात डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ, नागरिकांनी घ्यावी दक्षता. महानगरपालिका सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन. नवरात्रीनिमित्त शहरातील दांडिया मंडळात शहरातील मान्यवरांनी लावली हजेरी. आता सविस्तर बातम्या. देशात आरक्षणाचा मुद्दा खूप तापला आहे. 24 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबई येथे मराठा समाज बांधव एकत्रित येणार आहेत. तत्पूर्वी सुनील बाबूराव कावळे, मुक्काम पोस्ट चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना या व्यक्तीने मराठा समाजास आरक्षण मिळावे त्याकरिता मी आज बलिदान देत आहे असे आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले. तदनंतर त्याने मुंबईतील आझाद मैदानात फाशी घेऊन आत्महत्या केली. श्री सुनील कावळे आज आपल्यामधून निघून गेलेले आहे. खरं तर अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी त्या लढाईमध्ये त्यांचा स्वतः वाटा आहे. प्रत्येक ठिकाणी मीटिंग असेल तेव्हा ते उपस्थित होते. आज जरांगे साहेबांची जी सभा झाली यासाठी ते तिकडे आले होते आणि डोक्यामध्ये एकसारखा त्यांच्या तोच विचार होता की नेमका आरक्षणाची पार्श्वभूमी, आरक्षण कधी मिळेल, काय मिळेल. घरची परिस्थिती आपण बघताय, अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. 2 मुलं, एका मुलीचं लग्न झालेलं आणि एक मुलाचं शिक्षण 12वी पर्यंतचं झालंय, परंतु अजूनही कुठे जॉब नाही आणि घरची आर्थिक परिस्थिती ही सर्व त्यांच्यावर डिपेंड आहे. आणि त्यांनी जर समजा असं केलंय तर आज कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शासनाला माझी हीच विनंती आहे, अजून आपल्याला किती जणांच्या हत्या करायच्या आहेत, किती जणांचे जीव घ्यायचे आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरीब रुग्णांना आता उपचार घेणे सोपे जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी प्राप्त करण्याकरिता मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत एक टोल फ्री क्रमांक 8650567567 देण्यात आला आहे. तो नंबर डायल केल्यानंतर मोबाईलवरती एक ऑनलाईन फॉर्म येईल. तो फॉर्म संपूर्ण माहिती भरून पूर्ण करून त्याची प्रिंट सीएम रिलीफ फंडला पाठवावी लागेल. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत त्या ऑनलाईन फॉर्मची संपूर्ण पडताळणी करण्यात आल्यानंतर रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मार्फत आर्थिक मदत करण्यात येईल. यामध्ये कुठल्याही एजंट किंवा मध्यस्थांची गरज पडणार नाही. ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोपी आहे, अशी संपूर्ण माहिती कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी माध्यमांना दिली. नमस्कार. महाराष्ट्र के संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने पिछले साल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष का पुनर्गठन किया और मुझे बताने को अभिमान है कि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की ओर से पिछले 1.25 साल में लगभग 125 करोड़ का अर्थसहाय्य पूरे महाराष्ट्र के 15,000 से ज़्यादा मरीजों को हमने बांटा है, जिसके कारण 15,000 से ज़्यादा अधिक मरीजों की जान बची है, जिसमें एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी के पेशेंट्स है, कैंसर के पेशेंट्स है, किडनी लिवर ट्रांसप्लांट के पेशेंट्स है, ब्रेन ट्यूमर के पेशेंट्स है. और मुझे सबसे बताने को अभिमान लगता है कि इसमें कॉकलियर इम्प्लांट की 250 बच्चों की सर्जरी हमने की है. जो बच्चे बात नहीं कर सकते, सुन नहीं सकते, ऐसे छोटे बच्चों को कॉकलियर इम्प्लांट की सर्जरी की आवश्यकता होती है. और ये सर्जरी होने के बाद ये छोटे बच्चे सर्वसामान्य जीवन जीने लगते हैं. ऐसे 250 बच्चों की सर्जरी पिछले 1.25 साल में हमने की है, जो छोटे बच्चे आज सर्वसामान्य जीना जी रहे हैं. और इसीलिए मैं पूरे संभाजीनगर के जो हमारे लोग हैं इनको कहना चाहूँगा कि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि की ओर का मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का ज़्यादा से ज़्यादा लाभ ले, ज़्यादा से ज़्यादा लाभ उठाए, ताकि अपने एरिया का कोई भी जो गरीब मरीज़ है
उसको रुग्ण सेवा मिलनी चाहिए। रुग्ण सेवा हर एक व्यक्ति का अधिकार है और हर एक व्यक्ति को ये रुग्ण सेवा मिलनी चाहिए। इसीलिए मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का आप आधार ले सकते हैं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि प्राप्त करने के लिए अभी आपको मंत्रालय मुंबई आने की बिल्कुल आवश्यकता नहीं है। आप यहाँ पे संभाजीनगर में बैठे हुए भी मुख्यमंत्री सहायता निधि को आप आवेदन भेज सकते हैं। इसके लिए हमने एक टोल फ्री नंबर का शुरुआत की है 8650567567। ये हमारा टोल फ्री क्रमांक है। इसको अगर आप डायल करते हैं तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का जो ऑनलाइन फॉर्म है वो आपके मोबाइल में आएगा। इसका प्रिंट निकाल के पूरा डॉक्यूमेंटेशन करके आप अगर सीएम रिलीफ फंड को भेजते हैं तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि की ओर से हम ऑनलाइन उसकी जांच करते हैं। ऑनलाइन जांच करने के बाद जो मरीज जिस अस्पताल में एडमिट है उस अस्पताल में हम पूरे जो राशि है वो भेज देते हैं। और इसी तरीके से फेसलेस सिस्टम है। इस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता प्राप्त करने के लिए ना किसी को मिलने की आवश्यकता है, ना किसी मध्यस्थ या किसी एजेंट के मार्फत आपको मुख्यमंत्री सहायता निधि को एप्लीकेशन करने की आवश्यकता है। आप डायरेक्टली इसको अप्लाई कर सकते हो। ये अर्थ सहाय करवा मिला आपको मिल सकता है। जिले के कितने हॉस्पिटल संभाजीनगर में पिछले 1.25 साल में 7 करोड़ रुपए की राशि आवंटित की गई है, जिसमें कैंसर से लेके ब्रेन ट्यूमर से लेके बहुत सारे ऐसे मरीज हैं जिनकी ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि से जान बची है। हाँ, सबसे अहम सवाल आपने पूछा। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि ये सिर्फ और सिर्फ सर्जरी के लिए है, शस्त्रक्रिया के लिए है। मुख्यमंत्री सहायता निधि से किसी भी प्रकार की दवाइयों को खर्चा नहीं देते। तो जो कोई मरीज है जिसको सर्जरी की आवश्यकता है उसी को मुख्यमंत्री सहायता की राशि आवंटित की जाती है। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि छत्रपति संभाजीनगर शहर और जिले के लगभग 135 हॉस्पिटल्स में अभी हम कर सकते हैं। 135 हॉस्पिटल्स मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि के एम्पैनल फंड है, यानी अंगीकृत है। तो ये 135 हॉस्पिटल्स में ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का मैंने जो अभी आपको टोल फ्री क्रमांक बताया, वो टोल फ्री क्रमांक आप सेव करके अगर मोबाइल पे आप अगर व्हाट्सएप को हाई भेजते हैं तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि से आपको एक मैसेज आएगा, व्हाट्सएप को रिप्लाई आएगा और उसमें हॉस्पिटल की जो लिस्ट है वो लिस्ट पूरे महाराष्ट्र की लिस्ट उसमें है। उसमें अगर डिस्ट्रिक्ट वाइज आप जाएंगे, छत्रपति संभाजीनगर, अकोला, अहमदनगर, तो डिस्ट्रिक्ट वाइज आपको लिस्ट अवेलेबल। मुख्यमंत्री सहायता निधि के जो 135 हॉस्पिटल्स है जो हमारे पास एम्पैनल है, वो अगर मुख्यमंत्री सहायता निधि का लाभ अगर गरजू मरीज को नहीं देते हैं तो उनके ऊपर हम कार्रवाई करेंगे। इससे जो कोई हॉस्पिटल से हम उनको ब्लैकलिस्ट की कार्रवाई करेंगे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का जो मैंने आपको टोल फ्री नंबर दिया था, उसके पास आपको एक मोबाइल में मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधि का फॉर्म आएगा। उसके ऊपर जो हमारा ईमेल आईडी है, उस ईमेल आईडी पे आप अपनी जो तकरार शिकायत वो कर सकते हैं। उसके बाद हम कार्रवाई करें। इसमें देखो 20 जो अलग अलग डिसीज है इसके ऊपर ये अर्थ सहाय्य मिलता है। तो मुझे लगता है ज़्यादा से ज़्यादा लोगों ने इसका लाभ उठाना चाहिए। मौजे साजापूर गट क्रमांक 12 क्षेत्र 039 आर कंपनी मालक भराड, 039 आर कंपनी मालक छाजेड असे 2 भव्य छेडच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत गौण खनिज मुरुम भरती केलेल्या मालकांविरोधात शासनाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना देण्यात आले। आमची मागणी अशी आहे की आम्ही अप्पर तहसीलदार साहेब आहे त्यांच्याकडे आम्ही 9 महिन्यापूर्वी तक्रार केलेली आहे का गट नंबर 12 साजापूर शिवार या ठिकाणी जे तर अवैध उत्खनन करून संबंधित काही कंपनी मालकांनी मोठ्या प्रमाणात भरती केलेली आहे, जे की शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवलेला आहे। आणि आमची मागणी अप्पर तहसीलदार यांच्याकडे अशी होती की त्यांनी स्थळ पाहणी करावी आणि त्या ठिकाणी जो मुरुम चोरी करून त्यांनी टाकलेला आहे त्याचा शासनाच्या नियमाप्रमाणे मूळ रकमेसहित 5 पट दंड वसूल करण्यात यावा। परंतु अप्पर तहसीलदार असेल, मंडळ अधिकारी असेल, तलाठी अप्पा असेल, यांनी जाणून बुजून जे महसूल बुडवलेलं आहे त्यांना पाठीशी घालायचं काम करू राहिले। म्हणून अप्पर तहसीलदार यांनी आम्हाला न्याय नाही दिला, म्हणून आम्ही विभागीय आयुक्तालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमरण उपोषण चालू केलेले आहे। ते कामाला जवळपास फेब्रुवारीमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी जानेवारीमध्ये जवळपास ते काम केलेले आहे। याच्यामध्ये जे तर अधिकारी जे तर त्यांना पाठीशी घालतायत, याचं कारण स्पष्ट आहे की त्यांनी त्यांचे काही लागेबांधे आहेत। आता आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत। आमची रितसर मागणी आहे का संबंधित जागेची स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी पंचनामा व्हायला पाहिजे आणि मूळ रकमेसहित शासनाच्या नियमाप्रमाणे 5 पट दंड वसूल झाला पाहिजे। परंतु ह्याही पलीकडे जर इथं न्याय नाही मिळाला
तर आम्ही कोर्टात जाऊ. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल. A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग आपल्यासाठी दसऱ्यानिमित्त घेऊन आली आहे एक विशेष ऑफर. आपल्याकडील जुनी शिलाई मशीन घेऊन या आणि आमच्याकडील नवीन शिलाई मशीन घेऊन जा. मग वाट कसली बघताय, लवकरच आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग, रॉक्सी कॉर्नर, पैठण गेट. रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 Mbps से 1000 Mbps हाई स्पीड इंटरनेट. शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से. पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 Mbps ट्रूली अनलिमिटेड प्लान. चॉइस आपकी, सर्विस हमारी. UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शासनाने सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा पारित केलेला GR रद्द करणे तसेच किमान वेतनानुसार वेतन देणे, PF संबंधित मागणीसह विविध मागण्यांकरिता कामगार एकता संघटनेच्या वतीने गेल्या 8 दिवसांपासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे. या कालावधीत त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याकरिता विविध पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. हे जे कर्मचारी आहे, सिडकोकालीन साफसफाई कामगार, रेड्डी कंपनीकडील कर्मचारी, महाराणा एजन्सी, गॅलेस्की एजन्सी, जय बजरंग एजन्सी, अशोका एजन्सी, आता त्या एजन्सीला त्यांनी वर्क ऑर्डर दिली. आम्हाला काल आयुक्त साहेबाकडे गेलो असता त्यांनी सांगितलं महाराणा, गॅलेस्की आणि अशोका या 3 एजन्सीला सुधारित वेतन दर म्हणजे 24 फेब्रुवारी 2015नुसार त्यांना टेंडर दिलं. आता तुम्हाला त्याच पद्धतीनं वेतन दिले जाईल. पण रेड्डी कंपनीकडील कर्मचारी व सिडकोकालीन कामगार या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्यापर्यंत सुटलेला नाही. रेड्डी कंपनीबरोबर त्यांनी लवकरात लवकर मिटिंग घ्यावा. रेड्डी कंपनीचं व्यवस्थापक आपल्या शहरातच आहे, पण ते का त्यांना बोलवत नाही, त्याच्यामध्ये काय म्हणजे परंतु आहे हे आम्हाला समजायला तयार नाही. दुसरी गोष्ट, सिडकोकालीन जे कामगार आहे ते 2009च्या नंतरचे ते लोक म्हणतात कमी करा. ते लोक मंजुरी घेऊन लावलेले आहेत आणि त्यांना मंजुरी असूनसुद्धा, आणि विषय असा आहे की ते लोक आज ज्या स्थितीत काम करू आले ते काम करतायत आणि तिथं कर्मचाऱ्याची गरज आहे. संबंधित अधिकारी त्यांना त्यांचे पत्र आहेत की ह्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, पण आयुक्त साहेबाच्या मनात काय आहे, काय हेतू आहे ते कळायला तयार नाही. आणि आम्हाला अद्यापर्यंत असा ठोस निर्णय न मिळाल्यामुळं आम्ही हे जे उपोषण आहे, आज 8वा दिवस आहे. सकाळी 2 वेळेस चर्चा झाली. घनकचरा प्रमुख आणि आरोग्य आपले कामगार अधिकारी साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा म्हणलं साहेब, आम्हाला धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हाला आदेश द्या, आम्ही उपोषण सोडवायला तयार आहे. साहेबापर्यंत आम्ही याच्या अगोदर निवेदनं दिलेत. पहिलं एक निवेदन दिलं, दुसरं निवेदन दिलं उपोषणाचं, आणि निवेदन देऊन आम्ही त्याचं परमिशन काढून या ठिकाणी उपोषणाला बसलो. आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातम्या दिल्या, चॅनलला बातम्या दिल्या. काल चर्चा झाली ना, कालच्या चर्चेमध्ये त्यांनी फक्त सांगितलं तुम्हाला किमान वेतन दर मिळेल, पण किमान वेतन दर मिळेल हे तोंडी नाही ना, आम्हाला पेपरवर द्या ना की तुम्हाला ह्या तारखेपासून किमान वेतन मिळणार आहे असं तुम्ही आम्हाला पेपरवर द्या. सिडकोकालीन कामगाराला जे तुम्ही जे एक अध्यादेश काढला 2009च्या नंतर तो रद्द करा. रेड्डी कंपनीकडील कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या. आम्ही डिसिजन घेऊ, आमच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आम्ही आज मीटिंग घेऊ आणि पुढील आंदोलन कसं करायचं आहे आम्ही ठरवू. आज 8 दिन हो गए पूरे महानगर पालिका में हमारा उपोषण चालू है, और ये उपोषण कोई साकड़ी उपोषण, लाक्षणिक उपोषण नहीं है. ये उपोषण आमरण उपोषण है. आज से 2 दिन पहले उपोषण का जो 6ठा दिन था, उस दिन रात में मेरी तबीयत इतनी सीरियस हो गई थी, मेरे को यहाँ से डॉक्टर की टीम ने आकर ESI के दवाखाने में ले गए. वहाँ से मुझे श्रद्धा हॉस्पिटल में शिफ्ट करे. मैं ICU में था. ICU में रहने के बाद में मुझे वहाँ से
डॉक्टर छोड़ नहीं रहे थे, लेकिन कर्मचारियों के भविष्य का सवाल है, हमारे पगार का सवाल है, इसलिए मैंने वहाँ से हमारे कार्यकर्ताओं को बीच में बोल बता के हमने उनको बोल के हम यहाँ पे आए। और हमारी जिम्मेदारी पे मैं यहाँ आया, मेरी जान की जिम्मेदारी है, मैं खुद मेरी जान की जिम्मेदारी को वहाँ छोड़ के यहाँ आया कि कर्मचारियों को न्याय मिले। लेकिन महानगर पालिका प्रशासन, इनको हर चीज़ मालूम है, इनको उस दिन की पूरी अपडेट है। ये रात में बीमार हुआ, इनके महानगर पालिका के एम्बुलेंस में पुलिस वाले आ गए थे यहाँ पे, इनको पूरा इनके पास हर चीज़ की अपडेट है। तो भी ये लोगों ने अभी भी हमारे समस्या के तरफ, हमारे जो मांग है, हमारी मांग है किमान वेतन की है, खासगीकरण रद्द करो है, महाराणा एजेंसी जो पीएफ नहीं भरती उसके बारे में है, जो लोग बहुत दिनों से काम कर रहे हैं 20-25 साल से उनको परमानेंट किया जाना चाहिए, ये एक मांग है। और एक मांग जो बचत गट कर्मचारी जो 2009 के बाद में जिनको काम पे से निकाल रहे हैं उनके बारे में भी है। तो इनके तरफ से हमारे को अभी तक महानगर पालिका ने 8 दिन के बाद में भी ऐसा कोई भी यहाँ का बड़ा अधिकारी हमारे पास आया नहीं, और उसने हमारे से इन 8 दिन में एक भी अधिकारी ने एक भी सफल चर्चा हमारे साथ में नहीं की। मुझे इस बात का बहुत गम है, बहुत गमशुदा हो गया हूँ मैं इस बात से कि आखिर ये लोग किस लिए हमारे लोगों को इतना आधा पेट भूखा रखते हैं, कर्मचारियों को। और जो लोग भूखा मरने के लिए यहाँ बैठे हैं उनको तक मारने के लिए ये लोग तैयार है, लेकिन इनको किमान वेतन पगार बढ़ा के देने के लिए ये अधिकारी यहाँ के तैयार नहीं है। यहाँ के आयुक्त तो ये चीज़ के लिए दिल पे नहीं ले रहे हैं। इसके अंदर बहुत कुछ, जो भी कुछ है, ये अपने शहर वासियों ने भी सोचना चाहिए। यहाँ के बड़े बड़े जो लीडर है, आमदार, खासदार, यहाँ के नगर सेवक, शहर वासियों ने भी इस बात के ऊपर गौर करना चाहिए कि 8 दिन से आमरण उपोषण चल रहा है और इनकी मांगे पूरी नहीं हो रही है। तो ये क्यों पूरी नहीं हो रही है, ये सवाल आज शहर के हर नागरिक ने महानगर पालिका प्रशासन से करना चाहिए। मैं हकीम शेख, उपोषण करता। आज का 8वां दिन है, कब तक करने की तैयारी है? साहब ये बेमुद्दत आमरण उपोषण है, बेमुद्दत है साहब। ये इसका मैं तारीख नहीं बता सकता मैं कब खोलूंगा बोल के। जिस दिन हमारी मांग पूरी हो जाएंगी उस दिन जो रास्त मांगे, जो महानगर पालिका के अंडर में जो आयुक्त कर सकते हैं, वो मांग हमको पूरी करके दे देना, हम उपोषण यहाँ से छुड़ा लेंगे। वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम शहरातील नागरिकांवर झाल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत। त्याबरोबरच डेंग्यूचे रुग्णही शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात आढळून येत आहेत। त्यांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसून येत आहे। महानगरपालिका आपल्या परीने शहरात औषध फवारणी, औषधांचे वाटप करत आहे। त्यासोबतच नागरिकांनीही आपला घर व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना रहाणे यांनी नागरिकांना केले आहे। गेल्या काही दिवसामध्ये अनियमित पावसामुळे, मागच्या महिन्यात जो अनियमित पाऊस झाला, तसेच आता वातावरणातील बदलामुळे, जसं की आता या महिन्यामध्ये गरमी बरेच वाढलेली आहे, तर ह्या वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप याचे रुग्ण वाढत आहेत। तसेच डेंग्यूचे पण केसेस या महिन्यामध्ये वाढलेले आढळून येत आहेत। महानगरपालिकेत या महिन्यामध्ये 34 पॉझिटिव्ह केसेस रिपोर्ट केले झालेले आहे। याशिवाय आपल्या खाजगी दवाखान्याकडून ज्या संशयित केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत त्या पण 53 आहेत। आणि यावर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या महानगरपालिकेतर्फे राबवत आहोत। यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी आणि मलेरियाचे कर्मचारी घरोघर जाऊन सर्व्हे करत आहेत। त्यामध्ये ते अबेट जे अळीनाशक औषध आहे ते पाण्याच्या साठ्यांमध्ये टाकत आहे। याशिवाय औषध फवारणी, गप्पी मासे टाकणे, आरोग्य शिक्षण इत्यादी आमच्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत। आणि आम्ही असं पण नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी पण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे। यासाठी त्यांना जर कोणाला ताप आला असेल किंवा काही सर्दी खोकला असेल तर नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी उपचार करून घ्यावा, तपासणी करून घ्यावी। याशिवाय त्यांनी स्वतः पण वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। जसे की त्यांचे घरामध्ये जे पाणीसाठे आहे ते आठवड्यातून 1 दिवस आपल्याला कोरडा दिवस म्हणून राबवायचा असतो। त्यासाठी त्यांनी आपले जे पाणीसाठे आहे ते रिकामे करून, घासून, पुसून नंतर ते पाण्याचे साठे भरावेत। जर त्यांच्याकडे झाकण नसेल पाणीसाठ्यांना तर त्यांनी त्यांना आपला कपडा जो आहे तो बांधला तरी चालेल। नाहीतर त्यांनी आपले जे काही पाणीसाठे उघडे आहेत त्यांना झाकणं बसवून घ्यावेत। खिडक्यांना, दरवाजांना जाळ्या बसवाव्यात। डास प्रतिबंधात्मक अगरबत्ती, उदबत्ती याचा वापर करावा।
दिवसा आणि इतर वेळेस पण त्यांनी फुलबाह्यांचे कपडे घालणे आवश्यक आहे, कारण डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो. तर त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणं पण तितकंच आवश्यक आहे. N3 येथे स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे नवरात्री निमित्त दांडियाचे आयोजन गेल्या 15 वर्षांपासून करण्यात येत आहे. या मंडळाचे आयोजक प्रमोद राठोड हे आहेत. युवा वर्गामध्ये या क्रीडा मंडळावर दांडिया खेळण्यास प्रथम पसंती देण्यात येते. शहरातील नामवंत व्यक्ती येथे अतिथी स्वरूपात उपस्थित राहून दांडिया प्रेमींना प्रोत्साहन देतात. केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड हेही यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमान क्रीडा मंडळास लाभले होते. सर्वप्रथम नवरात्र महोत्सवानिमित्त मी आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. दसरा असेल, दिवाळी असेल, आपल्या हिंदू बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचे सण आहेत आणि यामध्ये लहान थोर, छोटे मोठे सर्वजण एकत्र येऊन दसरा दिवाळी साजरा करतात आणि नवरात्राच्या या महोत्सवामध्ये 9 दिवस सातत्यानं गरबाचा कार्यक्रम केला जातो. मला आपल्या सर्वांच्या समोर बोलताना आनंद होतोय की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देश हा विकसित राष्ट्र बनतोय आणि या देशाला विकसनशील राष्ट्र बनवायचं आहे. त्यासाठी सर्वांना आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल. आज मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, या दोन्ही हिंदू धर्मांच्या सणाच्या मध्ये सकाळी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये बागेश्वर धामचे महाराज येणार आहेत. बागेश्वर धामचे महाराज हे जगात प्रसिद्ध आहेत. कुठेही त्यांनी जिथं जिथं त्यांचा दरबार भरतो त्या ठिकाणी 5 ते 10 लाख लोक येत आहेत. आपण सुद्धा त्यांचं आयोजन अयोध्या नगरीमध्ये केलेलं आहे. मी तुम्हाला त्यांचा स्वागत अध्यक्ष म्हणून विनंती करणार आहे की आपण ह्या कार्यक्रमाला या सर्वांच्या पासे श्री प्रमोदजी यांच्याकडे देणार आहे. सर्वांना इन्व्हिटेशन कार्ड देणार आहे. सर्वांची चांगली व्यवस्था करणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला राम आणि हनुमान कथा ऐकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता या नवरात्र महोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि संयोजक प्रमोदजी राठोड त्यांची सर्व टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो. मध्ये अंजली कराड मॅडम ते इथे येतातच आणि 9 दिवस या ठिकाणी ते गरबा उत्सवात साजरा करतात आणि पायात चप्पल न घालता मी गेल्या 15 वर्षापासून बघतोय की या ठिकाणी त्या अतिशय सातत्याने आणि फार म्हणजे भावनिकतेने या ठिकाणी ते गरबा उत्सवाचा या ठिकाणी आनंद घेतात. आणि डॉक्टर कराड साहेब सुद्धा प्रत्येक नवरात्र उत्सवाला या ठिकाणी काकूंमुळे आधी यायचे, आता मंत्री झाल्यामुळे ते या ठिकाणी आलेत आणि त्यांचं प्रेम त्यांनी आमच्यावरती कायम ठेवलं. असंच त्यांचं प्रेम आमच्यावर कायम ठेवावं एवढंच मी त्यांना विनंती करतो. व इथे या ठिकाणी आले, आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला, त्याबद्दल स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.